अपडेट KYC नसल्यामुळे इनॲक्टिव्ह झालं आहे का, निघत नाही आहे का कार्ड, तुम्हाला अजून कळलंच नाही का का इनॲक्टिव्ह होत आहे, म्हणून लाखो लोकांचे 5 लाखाचे उपचार जे फ्री आहेत ते लोक गमावत आहेत. तुमच्यापैकी असं कोणी आहे का? तुमचं कार्ड बंद होणार नसेल तर तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण मी तुम्हाला 30 सेकंदात कार्ड कसं ॲक्टिव्ह करायचं याबद्दल माहिती पुरेपूर देणार आहे. तर शेवटपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये टिकून राहा, कारण तुमचं कार्ड ब्लॉकमध्ये पडलं आहे का हे तुम्ही चेक करा. कसं चेक करायचं याविषयी आपण चर्चा करणार आहोत. चला व्हिडिओला सुरू करूया. नमस्कार मंडळी, मी सुजाता. आज आपण 2025-26च्या 25 एंडिंगच्या आणि 26 सुरुवातीच्या वेळेवर आपण येऊन ठेपलो आहोत, पण अद्याप तुम्ही आयुष्यमान कार्ड काढलं नाही. सगळ्यात महत्त्वाचा आज अपडेट आपण बघणार आहोत की आयुष्यमान भारत KYC अपडेट, कारण नवीन नियमामुळे तुमचं कार्ड फक्त एक मिसमॅचमुळे बंद होऊ शकतं. आता ते कोणतं मिसमॅच आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पहा, महाराष्ट्रात 40 लाख लोकांचं कार्ड इनॲक्टिव्ह आहे का? आहे, होय. कारण 3 चुका त्यांनी प्रामुख्याने केलेले आहेत. जो मोबाईल नंबर मिसमॅच आहे, OTP दुसऱ्याच नंबरवर जात आहे, लिंक दुसराच नंबर आहे, नाव चुकीचं लागलं आहे यादीमध्ये, KYC पेंडिंग आहे आणि म्हणून ते आयुष्यमान कार्ड निघत नाही. या 3 पैकी एक चुकी असली तरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात तर तुम्हाला कार्ड इनॲक्टिव्ह असंच दाखवत आहे आणि असंच दिसणार आहे. तर यासाठी काय करावं, चला आपण जरा थोडंसं चर्चा करू यावर. गुगल उघडा आणि गुगल क्रोम वेबसाईट उघडा, त्यावरती थोडंसं आपण तपासून पाहूया आणि सर्च बारमध्ये आयुष्यमान कार्ड स्टेटस ही पहिली स्टेप तुम्ही हे टाका नाव, आणि वेबसाईटचं नाव आहे pmjy.government.in. इथे तुमचा मोबाईल नंबर टाका. वेबसाईट टाकून मोबाईल नंबर टाका आणि एक OTP द्या आणि बघा की इथंच ग्रीन ॲक्टिव्ह दिसलं की सर्व काही ओके आहे, तुमचं कार्ड निघणार आहे. आणि जर समजा रेड किंवा इनॲक्टिव्ह दिसलं तर तुमच्या कार्डमध्ये तुमचा प्रॉब्लेम आहे, कार्ड ब्लॉक झाला आहे किंवा पेंडिंग पडलं आहे. असे अनेकसे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. KYC का महत्त्वाचं आहे, कारण तुमचा आधार नंबर, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा फॅमिलीमधील जे मेंबर आहेत त्यांचं मिसमॅच आहे का किंवा नावामध्ये काही बदल आहे का हे चेक करणं गरजेचं आहे. असेल तर सिस्टीम तुमचं कार्ड एक्सेप्ट करत नाही, म्हणजेच तुम्ही पात्र असलात तरी तुम्हाला उपचार मिळत नाही आहेत. अशापैकी तुम्ही आहात का? कमेंटमध्ये सांगा. म्हणून 2025 आणि 26 KYC हे मॅन्डेटरी केलं आहे. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक योजनेला आता KYC होणार आहे. कारण स्टेप 1 आहे मोबाईल नंबर तुमचा व्हेरीफाय करा, तोच नंबर आहे का ज्या नंबरला OTP येत आहे. जर जुना नंबर असेल तर फ्रंट डेस्कवर जाऊन अपडेट करा. आधार आणि मोबाईल दोन्हीही मॅच असणं गरजेचं आहे. स्टेप 2 आहे फॅमिली डिटेल्स लिंक करा. फॅमिली डिटेल्समध्ये मिसमॅच असेल तर तेही फ्रंट डेस्कवर चेंज करता येतं. तुमच्या कुटुंबातील किती लोक एलिजिबल आहेत किंवा किती लोकांना हे कार्डाचे योजनेचा लाभ भेटला आहे हे तपासा. चुकीचं नाव असेल तर तुम्ही CSC मध्ये ईज महासेवा केंद्रामध्ये जाऊन ते तुम्ही चेंज करू शकता. स्टेप 3 आहे ॲड्रेस प्रूफ अपडेट. आधारमध्ये तुमचं नाव पत्ता मॅच नसेल होत तर तुम्हाला ते KYC ॲटोफिल होणार नाही. तर तुमचा म्हणून अगोदर ॲड्रेस प्रूफ देखील अपडेट करून घ्या, आधार करेक्ट करा आणि मग तुम्ही आयुष्यमान कार्ड अपडेट करा. म्हणजे ग्रीन 4 म्हणजे तुम्हाला स्टेप 4 मध्ये की हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कार्ड तुम्हाला भेटून जाईल, तुमचं कार्ड ॲक्टिव्ह दाखवेल. यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि जरी काही तुम्हाला शंका असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा. पण हॉस्पिटलमध्ये काही कार्ड स्कॅन होत नाहीत, कारण त्यांचा जो तुमच्या आयुष्यमान कार्डला स्कॅनर आहे तो आणि
हॉस्पिटलमधला स्कॅनर हा कधी कधी मिसमॅच होतो. तर यासाठी तुम्ही माही सेवा केंद्रात जाऊन तुमचं कार्ड काढा. 5 मुद्दे मॅच झाले की तुमचं 100% कार्ड ॲक्टिव्ह, नाव बरोबर, बर्थ डेट बरोबर आणि मोबाईल नंबर बरोबर हे सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर तुमचं आयुष्यमान कार्ड 1001% तुमच्या हातात मिळणार. चला, तुम्हाला जर माहिती ही अचूक आणि योग्य वाटली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही समस्या असतील तर कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जे लोक असे आहेत की आयुष्यमान कार्ड त्यांना भेटेना, पेंडिंगमध्ये आहे, ब्लॉक झालं आहे कार्ड, तर त्या लोकांनी खाली कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच त्यांचं कार्ड स्वतः काढून देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला ते कार्ड भेटून जाईल. चला, तर अशीच माहिती महत्त्वाची घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. हा व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर केला माझा विश्वास आहे. चला, पुढे भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.